नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गावाकडच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आमच्या जास्वंदीला पहिलं फूल आलं होतं, लाल आणि केशऱ्या कलरचं. टिपिकली जे लाल जास्वंद असतं त्यापेक्षा थोडंसं वेगळं. अगोदर विचार आला की बाबा उद्या सोमवारी उद्या आपण महादेवाला अर्पण करू, पण म्हटलं नको, लहान मुलं तसंही फूल ठेवणार नाही, बाकीच्याने नाही तर आमची चिव कधीच ठेवणार नाही. मग म्हणलं हे फुलं आजच तोडावं आणि आपलं देवासमोर वाहावं. देवपूजा तर अगोदरच झालती, पण नंतरनं देवाला फूल वाहिलं आणि बाकीची घरातील कामं पटापट आवरली. आज जायचं होतं शेतातही आज भरपूर कामं होती. आमची जी बाजरी आहे ती कोळपायला आलती आणि त्याचबरोबर एक मुगाचा सारा होता आपल्या हिरव्या मुगाचा, तोही म्हणलं खुरपून घ्यावा. बाजरी पेरली असल्यामुळे मशनीने ते कसे ओळीवार असते ते कोळपते ते, पण मुगा विस्कटलेला कसाही उगवलेला असतो, त्याला खुरपणीशिवाय पर्याय नाही. एक तरी खुरपणी मुगाला लागतेच, मग तो चांगला बळवतो. आणि त्यातही भरपूर गवत होतं. इथं सुरुवातीला दिसत नसलं ना, पलीकडच्या साईडने जिथे आम्ही लसूण कांदा वगैरे केलता, खूप दिवस रान पडीक असल्यामुळे अक्षरशः गवताची थाप लागल्यावानी लागलेली काँग्रेस हे बघा किती सारं गवत आहे. त्यात खुरपायला रानही जडवट आलतं, लवकर काही खुरपत नव्हता. हात दुखून जायची वेळ आलती, पण म्हणलं शेवटी एवढा एक सारा पूर्ण करावा आणि मग कोळपणीकडं लक्ष द्यावं. हे बघ किती सारा काँग्रेस आहे. एवढा नाही काढला की परत ह्याला फुलं येणार, परत तेवढीच बी पडणार आणि परत तेवढाच काँग्रेस. त्यामुळे म्हणलं खुरपून घ्यावा आणि तो वेचत पण होते का, तर नुसतं खुरपून तिथं टाकला पाण्याचा शितोडा, म्हणजे पावसाचा शितोडा पडला तरी ते परत आहे तसा काँग्रेस येतो, तो काही निघत नाही रानातनं. त्यामुळे तो शेवटी गोळा बी करायचा होता. हे बघा पलीकडं आमच्या आहेत ना बाजरी कोळपतात ते. माझा एवढा सारा पूर्ण केल्यानंतर मीही त्यांच्या सोबतीला कोळपणार होतं. अर्धा एकरच रान पण आपलं तेवढंही करायला जास्त टाईम लागतो, त्यामुळे म्हणलं माझं झाल्यावर त्यांची सोबत द्यावी. मग त्यांचे थोडेफार सारे झाल्यानंतर मी पण त्यांना कोळपू लागले. आमच्या शेजारीच बघा किती डोंगर आहे, पण जंगली प्राण्यांचा भरपूर त्रास आहे ह्या गोष्टीमुळे. डोंगर जवळ आहे, वातावरण चांगले, सगळं काही भरपूर चांगलं आहे निसर्गाच्या दृष्टीने, पण जनावरांचा त्रास भरपूर आहे बघा. हे बघा आमची बाजरी अशी उगवली, त्यात पण तण आहे. ह्या साईडला तण जास्त दिसत नाही, पण पलीकडच्या साईडनं भरपूर तण आहे. ते बघा थोडंफार हिरवं हिरवं गर्द हिरवं दिसतंय ना, ते जास्त तण आहे. तिकडचं काही दिसत नाही, म्हणजे मी दाखवलं नाही आहे, एवढाच भाग दाखवला आहे. थोडंफार आहे ना तिथं काँग्रेस तांदूळसा असं हो का. हे बघा एवढं भरपूर असं तण आहे. ह्याला तांदूळशाची भाजी मला हवी आहे तेवढी मी काढून घेतली. त्याची भाजी पण बघा छान लागते, थोडीशी मिरची आणि लसूण ह्या 2 गोष्टी वापरून भाजी मस्त होती. मला पाहिजे तेवढी भाजी मी घेतली, बाकीची खुरपून टाकून दिली रानाच्या बाहेर, का तर परत आपल्याला उगवायला नको. नंतर म्हणलं की आपल्या घेवड्याच्या रानाकडनं पण जाऊन बघावं त्याला फुलकळी काय विषय. बाकी आजचा दिवस असा गेला.